तर मित्रांनो, यूट्यूबमध्ये आपल्या चॅनलवर सगळ्यात स्वागत आहे मित्रांनो. तर आपण यूट्यूबवर आपला व्हिडिओ अपलोड करतो आणि हे कॉमेडी व्हिडिओ मित्रांनो थोडा स्टार्ट करून स्टार्ट. खूप खूप अभिनंदन आमच्या चॅनलवर मित्रांनो, स्वागत. तर मित्रांनो थोडीशी कॉमेडी करून स्टार्ट. तर मित्रांनो मग ही आहे एक छोटीशी कॉमेडी, तर चालू करू मित्रांनो. तर मित्रांनो म्हणत आहे, पैसे कमीने सोपं की अवघड. एक म्हणतो आहे पैसे कमवणं खूप अवघड आहे बाबा, खूप अवघड आहे पैसे कमवायला. खूप कष्ट करावं लागतं आहे, खूप मेहनत करावं लागतं आपल्याला. आणि एवढं कष्ट करावं लागतं आहे की जेव्हा घाम गळतं आहे, थेंब थेंब दुनियाचं मेहनत करावं लागतं, तेव्हा कुठं जाऊन आपल्याला पैसे मेहनतीचे भेटत नाही. अरे बाप म्हणते एवढं कठीण आहे. दुसरा म्हणतो काय अवघड आहे यार म्हणते, हे घातला खिशात हात, हे काढले पैसे, हे झाले आपले पैसे. म्हणजे काय म्हणतोस तू असं? अरे बाबा तू कामला सत्ता, पैसे कमवणं भरपूर अवघड मेहनत करावं लागते. तरी आता बघा, हे खिशात हात घातला, हे काढला, हे कोणाच झाले आता माहीत झाले. किती सोपं आहे पैसे कमवणं बघ. असं कसं म्हणतो भाऊ? आता बघ, आता इथं कोणता थांबले, एकाची कोणा तर डॅडाची गाडी लावली, चावी दुसऱ्या गाडीची घेऊन गेले. बघ किती सोपं आहे. म्हणजे पैसे कमवणं किती सोपं झालेलं आहे जमान्याला. वा रे पठ्ठ्या म्हणता. अजून काय सांगू? बोल. आता सांगू तुला आयडिया म्हणता. बरं बोल म्हणता. आता आपण गेलो घरी घातला ढाका, सोनं नाणं आमकं डमकं भेटलं, घेऊन पळालो. आणि पळाल्याच्या नंतर हे मोठं 10 किलो सोनं, हे पैसे एवढे मोठे, ते आपले. वा वा वा, का सोपं आहे रे पैसे कमवणं. वा वा वा, खूप छान खूप छान. हे डाका घातला, हे पैसे कमवले, हे टमकं केलं, हे आमकं केलं, हे डमकं केलं. खूप श्रेष्ठ आहेत बाबा, तू बोलायला भरपूर हुशार दिसतो म्हणते. हां, मी खूप हुशार आहे म्हणते, तुला सांगतो ना. बरं अजून काय सांगायचं बोल म्हणते. हे जरा ऐकतो आणि तू सांगतो मित्रांनो. ऐका कॉमेडी. म्हणतोय मित्रा, खूप सोपं आहे पैसे कमवणं, खूप सोप्या पद्धतीने पैसे कमवून जातात. पैसे कमवणं खूप आवड नसते. तुम्हाला सांगितलं तुला कसं प्रकारे आपलं करायचं. असा हात घातले की पैसे आपले, असं केले की पैसे आपले. तर मित्रा जेवढं समजतं तेवढं कुठे. बरं तुझं सांग एक वाचून, तुला शेवटला बोल, तुझं उत्तर दे तुझ्या प्रश्नाचं मी, तू बोलत राहा. अजून सांगतो मी, ऐक म्हणतो. बरं बोल म्हणतो. हां, डाके घातले पैसे आपले, चोरी केले पैसे आपले. हां पुढे म्हणतं मित्रा, आजकालच्या दुनियेमध्ये पैसे कमवणं सोपं आहे, एकदम सोपं आहे म्हणतो. कोणाला गेलो आपण, पकडलं असं, अरे पैसे निकाल, ते असतं लोक माणूस. चल जेब में किती पैसे होते निकाल, चल निकाल पैसे. फटाफट दोन मारत त्याला, पैसे घेतले गेले. बघा पैसे कमवणं किती सोपं आहे. अरे वा, शबाश शबाश. हां तुला बोलतो म्हणतो, सांग जा, तू बोलत चल म्हणतो, तुला सांगतो म्हणतो, बोलत चल. हां अरे मित्रा, आजकालच्या दुनियामध्ये खूप आहे, असे भरपूर जागी झालेले आहे, भरपूर जण करत आहेत. तर मित्रांनो म्हणत आहे, तुझ्या गोष्टी ऐकण्यात. तर मित्रांनो म्हणत आहे, भरपूर आपल्याला काही ऐकायला मिळते मित्रांनो. तो अजून पुढे म्हणतो, बोल म्हणते अजून काय तुझं बोलायचं म्हणते. तुला किती सांगितलं मित्रांनो, कुठे हे केलं, असं केलं, तसं केलं, पैसा आला आपल्याला. तर आजकालच्या दुनियामध्ये काय अवघड आहे म्हणते. बरं बोल म्हणते, तुला सांगतो म्हणते. मी पहिले गेलो म्हणते एका जागी, हात जोडलो म्हणते सावकारला. सावकार बोला, मला काही पैसे जोड ठेवू. सावकार मला पैसे नाहीत माझ्या, पैसे खूप माझी गरज आहे. माझे ते बिमार पडलेत. माझी फॅमिलीमध्ये आमचे आजोबा खूप बिमार पडले तो आमचे, आणि आम्हाला दवाखान्यासाठी पैसे लागणार आहेत, आणि खूप गरज आहे मला पैसे. तुमचे हात जोडून विनंती करतो, मला आज थोडं पैसे द्या. जास्त नाही, तुम्हाला जास्त कमी मागत नाही, 400-500 मागतो तुम्हाला, फक्त दाखवून आम्हाला आणायचे आहेत. म्हणते नाही मला माहीत नाही, आमच्याकडे पैसे नाहीत, तुम्ही जाऊ शकता. जातो. आणि दुकानदार तुकडे गेले की नाही गेले, तो हात घालून 500 रुपये काढून पळून जातो.
बघ म्हणते मी असं केलं म्हणते आणि दाखवलं म्हणते. हात जोडलो, पाय पडलो, पैसे दिले मी त्याला म्हणते. मी जाऊन गल्यात हात घातले, पैसे घेऊन पळून गेलो म्हणते. ऐकते का बरं म्हणते. मग मित्रांनो म्हणते, ह्या रस्त्यावर कष्टाने इमानदारी करणारा माणसाला हमेशाच ठोकर खावं लागते. कष्टाचा माणूस हमेशाच मागे राहते, त्याला कधी बी यश नसते. चोरच किती करा पुढे जात असते म्हणते, इमानदारी माणूस पुढे जात नाही म्हणते. मग सर्वच माणसं असं करा म्हणतोस का तू? हां, असं सगळंच माणसं करा. तर अशाच मार्गाने सगळंच बरं म्हणतं आहे. मी आजपर्यंत एवढे प्रकार केलो म्हणते. त्याला मी हात जोडून त्याने पैसे दिले नाही म्हणते, पाया पडलो, पैसे दिले नाही म्हणते. हां, गुपचूप गल्यामध्ये हात घेऊन पैसे घेतो, पैसे भेटले म्हणते. इमानदारानं भेटलं का म्हणते. मांगने से तो मिला नहीं और छीनने के बाद तो सब हासिल हो, अपना होगा म्हणते. इसलिए मांगने से क्या हासिल होने वाला है, जो चीज़ मांगने से नहीं मिलती वो छीन लिया करो. शाबाश पट्ट्या म्हणते. म्हणते तू फार तू जे बोलतो ते खरं वाटत तुला म्हणते. हां म्हणते, मी खरंच बोलतो म्हणते, ह्याच्यात वाईट काय. बरं, तुझ्या गोष्टी सगळ्या खऱ्या आहेत. हां, तुझ्या गोष्टी सगळ्या. हां बरं, तर मला सांग, आज तू जे बोलतो माहिती पूर्ण आहे तुझी, तर अजून ऐक, मी अजून सांगतो. मग अजून सांगायचं, अजून ऐकायला चालतं, अजून बोलतो मित्रांनो, अजून ऐका काय बोलतो. तर म्हणतं मी भरपूर काही केलेलं आहे, भरपूर जणं उल्लू काढू म्हणते. काय का केलं? तर म्हणतं एकाची बकरी होते, दोरी काढली दाव्याची आणि रोड जाऊन थांबलो. तेवढ्यात एक माणूस आला आणि याला म्हणला, बकरी विचारला, कोणाची बकरी? म्हणलं माझी बकरी. होती कोणाची? दुसऱ्याची. ह्यानं काय म्हणलं, माझी बकरी. हां बरं म्हणलं, म्हणजे तुमची बकरी आहेत का? तुम्हाला बकरी विकायची आहे का? हां विकायची म्हणते. तर म्हणतंय कितीला बकरा? म्हणतं मी सगळीकडे विचारलो, 10,000, 15,000, 5,000 असं म्हणायचं. काय राव म्हणते, माझं लय मन मोठं आहे म्हणते. काय म्हणाल तुम्हाला? तुम्हाला बकरच पाहिजे का? हां मला पाहिजे. तर मी सांगतो तुम्हाला, तुम्ही किती पण घेणार तुम्ही, हे माझं बघा, तुम्ही किती घेणार तुम्ही मला माहीत आहे, तुम्ही 5,000चा खाई देत ना तुम्ही सगळीकडे विचारून बसलो मी. तर म्हणते मी जर तुम्हाला हे बकरं, माझं खूप मोठं मन आहे, मी जाणार आता पण सगळ्यात चांगलं केलं, मी तुमचंही चांगलं करतो म्हणते. बघा म्हणते तुम्ही, आणि माझा मी बोलली शब्द तुम्ही ठेवणारच, तुम्ही दरच म्हणते पैसे मला. नाही हो, तेवढे पैसे आहेत माझ्याकडे म्हणते. अहो ऐकून तर घ्या मी काय म्हणतो ते. तर बोला म्हणते, काम करा म्हणते, फक्त 1,000 रुपये द्या म्हणते. 1,000? कशाचे? बकऱ्याचे? हां बकऱ्याचं म्हणतो तुम्हाला. हे घ्या बकरं दावं, हे बकरं तुमचं, पैसे द्या म्हणते मला. 1,000 रुपये? ठीक आहे, 1,000 रुपये द्या म्हणते मला. 1,000 रुपये घेतात, बुर निघून जाते मित्रांनो, आणि बकरं दुसऱ्याचंच. हे बघा मित्रांनो, म्हणजे कितीही माणूस पोहोचलेला आहे. आता बघा, ऐकून घ्या पुढे. हे झालं मित्रांनो, पुढे अजून जातो. अजून नवीन नवीन काय तर म्हणतं आहे, एकाला फंट्या मारतं, एकाला म्हणतं आहे एकाच घराच्या पैसे जाते, खोटं बोलते का ही बिल्डिंग माझी आहे म्हणते, मोठी बिल्डिंग म्हणते का. हां हां, मी मोठा साहेब आहे, ही बिल्डिंग माझी आहे म्हणते. आणि इथं आमचे पडदादा, काका, मामा आमचे सगळे इथं राहतात, आणि इथं आमच्या फॅमिली आहे. मी एज्युकेटेड आहे, आणि मी एक जागी ऑफिसमध्ये कामाला आहे. इंजिनियर आहे मी, आणि ह्या जागी मी कामाला आहे, आणि माझं ऑफिसमध्ये मी चांगल्या मोठ्या पदावर आहे. माझ्या हाताखाली भरपूर माणसं आहेत. असं मी भरपूर काम केलेलं आहे. आणि असं मी त्याला खूप सारं बोललो. अरे बापरे साहेब, नमस्कार हो साहेब, नमस्कार म्हणाल. हां हां, काय नाही ठीक आहे, चालतं. आम्हाला असं भरपूर भेटत, आम्ही तुमच्यासाठी भरपूर माणसं येतात आमच्या जीवनामध्ये, आणि तुमच्याला भरपूर आम्हाला माणसाला भरपूर गोष्ट सांगतात. बोला. तर मग मी सगळं सांभाळून घेतो. हाताखाचे वर्कर जे आहेत, आणि मग तुम्ही आता बाहेर का थांबत अशी? तर आमचा ड्रायव्हर गाडी घेऊन येत आहे, आणि ती गाडी पंक्चर झाली आता, म्हणून मी आज स्वतः मी जात आहे ऑटोत बसून. असं काय तुमचंच आहे का? माझंच आहे हो. आणि आम्ही भरपूर दान धर्म केला. कोणतं गरीब भिकारी आलं तर आम्ही त्याला पैसे देतात. भरपूर आम्ही केलेलं आहे डोनेशन वगैरे. तुम्ही नाही साहेब, मी जातो. तुम्ही दिसताच बोला म्हणून. चुकलं साहेब, तुम्हाला मी एवढी चौकशी बोलू. काय नाही चालतंय म्हणतं. आम्ही असे भरपूर गरिबांना आपली मदत करत असतात. तर तुम्हाला सांगा काही गरज पडली तर म्हणते कधी, हे आपलं घर आहे.
मग फंट्या मारून तिथून निघून जातो माणूस मित्रांनो. मग निघून गेल्याच्यानंतर मित्रांनो पुन्हा अजून तेच माणूस अजून त्या गेटपाशी. मग ते काय बिल्डिंग मोठी आहे बाबा. आज तेच डोनेशन तर म्हटलं माणूस ते असं आज जरा डोनेशन मागून घ्यावं आपल्याला, खर्च पाण्याला होता येईल आणि त्या बिल्डिंगमध्ये जावं. आणि त्यांचं नाव वगैरे विचारून गेलं असतं, म्हणजे संदीपान शेळके नाव सांगितलं असतं मित्रांनो. म्हणते आणि कधी बी या आमच्याकडे डोनेशन घेऊन जावं असं नाव सांगितलं असतं म्हणजे लागत इथे. आणि मग इथे गाडीवर कार्य हां हॅलो हां एक तर हे साहेब संदीपान शेळके साहेब घर आहे का ह्यानं म्हणते. का म्हणला तुम्ही संदीपान शेळके हा नावाचं कोण ग्रस्तीत राहत नाही. आताच मला थोडा खाली 1-2 दिवसाखाली आलो तुम्ही तर मला म्हणले हे आमचं घर आहे. नाही तसला कोण बी राहत नाही म्हणते. नाही हो साहेब एक बार भेटू द्या म्हणते मला, मी डोनेशन वगैरे आमच्या ह्याला लागणार आहे, आमचा अनाथ आश्रम आहे तर मला काही थोडी देणगी पाहिजे होती. तर काल परत मला साहेब भेटेल ते तर मला त्यांची भेट द्या तुम्ही, एक मला भेटू द्या म्हणजे मला एक बार भेटल्याच्यानंतर मला म्हणते तुम्ही फारच परेशान करतात तुम्ही म्हणते. चला तर मध्ये म्हणते चालेल हां बसा बाहेर म्हणते साहेब बरं आम्ही बोलतो म्हणते. जाते मध्ये बोलवतो म्हणते आपल्याला कोणते भेटायला आले आणि कोणतं डोनेशन अनाथ आश्रम आहे त्याला पैसे तुम्हाला मागत आहेत, तुम्ही खाली तुमची वाट बघताय, तुम्ही लवकर या साहेब म्हणते. जा खाली येतो म्हणते. जातो खाली उतरलं हां बोला म्हणते नमस्कार. तर साहेब आम्हाला असं अंडरस्टँडला डोनेशन पाहिजे होती. तर नाही म्हणते आम्ही म्हणते तुम्ही मालक आहेत का म्हणते तुमची संदीपान शेळके. कोण संदीप नाही म्हणते कोण नाहीत आमच्यात मीच आहे या घरचा मालक. तर सॉरी सर म्हणते कोण तुम्हाला बाहेर भेटेल ते त्याने असंच म्हटलं मला, क्षमा करा म्हणते मी चुकलं आहे मला ते तुम्हीच आहे म्हणते माणसा सांगितलं आम्हाला. तर काय चालतंय म्हटले. मग जातो तर नंतर मग ह्याला तिथून मग तिथं ते माणूस वगैरे म्हणजे थोडंफार मानपान करून त्या माणसात चहा पाणी वगैरे करून तिथून पाठवलं होतं तर बाहेर निघून तो बा हा छान माणूस होता, आपण चूक करून द्या आम्हाला थोडा आधाराप्रमाणे चहा वगैरे पाहून आपल्या वाट लावला म्हणतात. पण दुसरा तो माणूस कोण होता की आपल्याला लूट काढला म्हणतात. त्याला पुढच्या दाखवतो म्हणतात लूट काढला म्हणते. मग पण अजून जातोच मित्रांनो ते पुरा रस्त्याला तेच माणूस फसले. नमस्कार साहेब हां बोला साहेबच का म्हणतो. चप्पल घेते बद बडवते म्हणतो त्याला. आयंदाच खोटं बोललास आणि लबाड केलास कोणाला फसवलास तर बघच म्हणते चप्पुली चल म्हणते काढता आपलं मित्रांनो त्याला. अरे बापरे म्हणते काय मार रे बाबा म्हणते दे धुतलं म्हणते. आता कधी खोटं बोलणार रे बाबा म्हणते ले मार म्हणते पाहिलं. अरे बापरे घर जाते आईला म्हणते का जरा एवढं का कोण बडीव असं पडायला लेस हात पाय दुखा. काय नाही मी पडलो जरा गाडीवरून मार लागला ले त्याच्यामुळे मार लागला आणि ले पाठ दुखलं त्याच्यामुळे पडल्यामुळं. असं का लय लागलं का रे. नाही थोडं पडलं हो पाठीवर त्याच्यामुळे जास्तच दुखतं. लय मोठं काम केलं असं कॉटायचं. हां मोठंच काम केलं तर त्याच्यामुळे मोठंच बक्षीस भेटलं म्हणते. छान म्हणते पड म्हणते जेवण करणं पड म्हणते काम करणारच ना काय नस आणि दिवसभर रानमाळ फिरतोस आणि तसंच खायला घेतोस पड म्हणते. पाल त्या तोंडाच्या ते कसं काय हमेशा शिव दिसतो काय ना काही नीट बोलत नस म्हणजे कधी खाते आणि पड म्हणते. जेवण बिन करतो. अरे बापरे काम तर करणार काय ना काही दुकानं घेऊन होते त्याने काय केलं पड म्हणते. अरे बापरे म्हणते काय पडतो म्हणते. मग म्हणताय काय करावं म्हणते. मस्त मित्र अजून जाते त्या मित्राकडे म्हणताय की जण फसवून म्हणते असं करून तू हे फसवून जास्त चांगलं असतं म्हणते. आणि म्हणताय तू काय केलंस म्हणताय जे केलंस का ते भोगावं लागतं म्हणते पुढे म्हणते. काय रे मित्रा काय आता बघ तू पुढे कसं असते काय तुला सगळं कळतंय. तुला सगळं कळतं मी काय मिळतं त्याचं तुला उत्तर 10 मिनिटात बरोबर कळतं आणि त्याचं उत्तर तुला जे केलं त्याचं धापट पडतं म्हणते. तू काय केलंस म्हणलं गाड्यात चोरलास डाकी घातलास म्हणलंस का तू म्हणला जेव्हा जर तुला सांगतो म्हणते जेव्हा जर पुरीचं काट्यानं दंदन हानते तर म्हणलं तेव्हा डाका बिनते बाहेर तुझा आणि तुझ्या अंगातलं भूत बिनते म्हणते. मग चोरी कशी कळायची फसवायचं कसं सगळं कळतं म्हणजे तुला. मग तेवढं ते पोलिस मागे पण धंदा पळत काटाय त्याच्या मागे
म्हणजे पकड त्याला, चाल रे काढ वाचतो, काय काय करायचं सांग, फड मार. नाही साहेब म्हणते. हां आता कळाला का म्हणते, जैसी करणे वैसी भरणे म्हणते, जैसे करेगा वैसा भरेगा. समजलं का म्हणते मित्रा. हे असते शेवटचं कर्माचं फळ. हेसाठी चांगलं केलं तर चांगलं होईल, वंगळ केलं तर वंगळ होईल. ह्यासाठी कर्मानं केलं नशिबानं नेलं असं होऊ नये. ह्यासाठी इमानदारीने कष्टाचा कमी हो आणि सुखानं राहा. आलं का लक्षात. हे सबक आहे मित्रांनो, प्रत्येकाला मी सांगतो. कोणाला फसवलं त्यानं 10 पट फसतंय. कुठं चोरी केलं 10 रुपये 10,000 रुपये घालतंय. चोरी केलं पोलिसांना हाणलं बद मारलं मध्ये घातलं. हे असते कुठं ना कुठं लुबाडलं, कोणा मारलं मग पकडलेलं. हां तू पैसे कटलं का ना, हां फाड का वापस करायचं, वापस का पैसे, चोऱ्या करतोस. नाही साहेब. हां असल्या ह्याच्या पुढे ह्याच्या दिसल्याच ह्याच्या पुढे इकडे एरियामध्ये तर तुला मध्येच घालतो ह्याच्या पुढे म्हणते आता. हां चल म्हणते कोणाच काय घेतलास म्हणते, मग घालते 2-4 वर्षासाठी मध्ये म्हणतात. मग हे असतेच कर्म. ह्यासाठी असले कामं करून कोणाचे भलं होत नाही. ह्यासाठी मेहनत कष्टाचे पैसेच कामाला पडतात. मग तेच माणूस कष्टाचं तेच माणूस भेटलं बोलतात सांगतात. हो का मित्रांनो, ह्या माणसाचा पण ऐकलं आतापर्यंत. चोरी केलं म्हणला, पोलिसांनी दंड मारून सगळं वसूल फायरून काढ मारून वसूल केलं मित्रांनो. दंडे मारू कस्टडी घेतली, त्याची सजा दिली त्याला. म्हणून ते दंड बसला त्याला, म्हणून ती सजा झाली त्याला. आज तू कुठं आहे, जेल के अंदर, जेलच्या मध्ये मित्रांनो. ह्याची सजा तो भोगवत आहे मध्ये मित्रांनो. चोरी केलं मध्ये, गाड्या घातल्या चोऱ्या, अमकं केलं गाड्या हे केलं, अमकं केलं, चोर पाणी केलं ती गेलं मध्ये. कोणाला फसवलं मध्ये, सावकारचे पैसे 500 रुपये मारलं त्यानं मध्ये. म्हणजे ह्याची सजा त्याला पार जेलमध्ये जिंदगीभर सडत पडली मित्रांनो. म्हणजे मित्रांनो कोणती बी चोराची सुरुवात 0 पासून होते. होईल तेवढं लोक सुधारलं तर ते जिंदगी बनते. जर माणूस वाईट कामाला लागला तर पुन्हा मग जीवनामध्ये कुठं सक्सेस होत नसतं मित्रांनो. ह्यासाठी आपल्या कष्टाचं व मेहनतीचं कधीही आपल्या स्वतःला चांगल्या प्रमाणे चांगल्या मार्गावर नेत असते मित्रांनो. आणि कधी 2 नंबरचा पैसा कधी सुख लागू देत नाही त्याला, ना झोपू देत नाही, ना खाऊ देत नाही मित्रांनो. मग ह्यासाठी आपले 2 रुपये कमवा, रुपया कमवा, कष्टाचे कमवा, आनंदाचे कमवा. कारण की त्याच्यामध्ये खूप मोठं सुख राहतं मित्रांनो. ह्याचेच आपले कष्ट होईल तेवढे कष्टाचे जे मेहनतीचे फळ ते चांगल्या प्रकारे करायचे आणि त्या फळाचंच खूप आपल्याला योग्य होत राहते मित्रांनो. ह्यासाठीच आपले कष्ट जे आहे कुठे ना कुठे आपल्या चांगल्या प्रमाणात आपल्याला शिकवते मित्रांनो. की आपल्या प्रत्येक कर्म जे आहेत आपले चांगल्यापैकी आपल्याला शिकवतात की हे करा, तसं करा, असं करा, तसं करा. भविष्यामध्ये काय करायचं, काय करणे आपल्याला स्वतः शिकवतात मित्रांनो. यासाठी आपण चांगल्या प्रकारे काम करणे, 2 पैसे म्हणजे कमविणे, चांगल्या मार्गावर लागणे आणि आपल्या 2 गोष्टी ज्ञानाच्या 2 गोष्टी चांगल्या होतात. कोणाच्या बी अशा बायकामध्ये ऐकून मी चोरी केली तर पैसे सोपा आहे, असंच पैसे चोरावं, टाके घालावा, गाड्या चोरावं, या कोणाला मारावं, गुंडगिरी करावं, असला माणूस कधी जिंदगी सक्सेस होत नाही मित्रांनो. त्याची मोल बी त्याच प्रमाणात होते, बेमत मरतो माणूस. यासाठी आपल्या कष्टाचे 2 पैसे कमवून आणत राहणे सगळ्यात मोठा आहे मित्रांनो. पापाचा कधी गळा भरतच असतो. ह्यासाठी पाप कर्म करणे म्हणजे नरकात जाण्याचा बरोबर आहे मित्रांनो. मिळायच्या मागण्यासाठी आपण कर्मामध्ये चांगले केले तर आपलं चांगलं होत असते. हेच आपल्या जीवनात सांगायचं असतं त्या मित्रांनो की जो झालेगा वो बोवेगा, जो बोवेगा वो पाएगा मित्रांनो. तर ह्यासाठी मग आपल्या होईल तेवढं आपल्या हाताने चांगलं करायचं तर आपलं खूप चांगलं होतं जीवनामध्ये. चांगले कर्म केलं तर चांगलं होत असतं मित्रांनो. हे आपल्या व्हिडिओचं सांगण्याचं तात्पर्य एवढंच की मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये होईल तेवढं चांगल्या प्रमाणे कार्य करणे म्हणजे सगळ्यात चांगले कर्म करणे बरोबर मित्रांनो. यासाठी आपल्या मेहनतीने चांगल्या प्रकारचे कष्ट करायचे, तेच आपल्याला कुठे ना कुठे आपल्याला फळ देत असतं मित्रांनो. चांगले कर्म करावे तरच आपले चांगलं होत असतं मित्रांनो. तर होईल तेवढं आपल्या हाताने दान धर्म पुण्य काम करायचं, 2 पैसे कमवतातून 2 पैशातून थोडं कर्मानं चांगलं करा मित्रांनो, तरच आपलं खूप चांगलं होत असते. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगायचं मित्रांनो आपल्याला. तर हेच आपला व्हिडिओ सांगतात मित्रांनो. ह्याच्यामध्येच आपल्याला व्हिडिओचे तात्पर्य कळले मित्रांनो. मग ह्याच्यामध्ये होईल तेवढं आपल्या हाताने चांगल्या प्रकारचे कार्य करणं मित्रांनो. आणि तेच आपल्याला कुठं ना कुठं चांगल्या जागी काम येत असतो. ह्यासाठीच आपल्या कर्मामध्ये आपण सतत सांगत राहणे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही आपण चांगलं तडजोडी करणं हे आपल्या जीवनाचा खूप काही मोठा मुद्दा आहे मित्रांनो. ह्यासाठी आपण चांगलं कार्य करणं हे आपल्या सगळ्यात मोठा कार्य आहे. आणि व्हिडिओमध्ये चांगल्या प्रकारची माहिती देणे हेच आमचा उद्देश आहे मित्रांनो. तर आपल्या यूट्यूबवर आपल्या ह्या व्हिडिओ अपलोड केलं कसं वाटलं की कळवा. तर असेच व्हिडिओ घेऊन आम्ही तुमच्यासाठी येत राहता. माहिती कशी वाटली काय नक्की कळवा मित्रांनो. तर आमचा व्हिडिओ असेच प्रकारे पडत राहतो आणि नक्की कळत राहा मित्रांनो. ओके मित्रांनो. टाकून आपण तुमच्यासाठी अपलोड करत राहतो. ह्यांची माहिती कशी आहे आम्हाला नक्की कळवा मित्रांनो. ओके बाय बाय.
तर भेटून मित्रांनो सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, मित्रांनो सपोर्ट करा. बाय बाय.